नक्कीच आम्ही समाधानी आहोत। आम्ही जो अभ्यास केला, आम्ही जे चिंतन मनन केलं या शासन निर्णयाचं, त्यामुळे आम्हीसुद्धा समाधानी आहोत। आणि मी हमखास सांगू शकतो की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही। सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्रसुद्धा निर्गमित करण्याचा हा शासन निर्णय नाही। तर कारण असं की ज्या कुण्या व्यक्तीला कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र हवं आहे, त्या व्यक्तीला जी सध्याची प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीमधूनच जायचं आहे। की याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ज्या व्यक्तीला कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र पाहिजे, त्याच्या नातेसंबंधातील वंशावळीतील व्यक्तीकडे कुणबी प्रमाणपत्र असलं पाहिजे। ते असेल आणि ज्या नातेवाईकाकडे आहे तो नातेवाईक तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र देत असेल की हा माझा नातेवाईक आहे, ही आमची वंशावळ आहे आणि यालासुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, तरच तो अर्ज करू शकेल। अर्ज केल्यावर जी काही स्थानिक चौकशी आहे ती चौकशी करेल की यांनी सादर केलेली वंशावळ योग्य आहे का, वंशावळीमध्ये हा यांचा नातेवाईक बसतो का, ही सर्व चौकशी झाल्यावर ती चौकशीचा अहवाल तहसीलदाराकडे जाईल आणि मग तहसीलदार त्याच्याकडे अंतिम निर्णय घेईल। म्हणजे सरसकट द्या असं कुठेही नाही। नातेसंबंधामध्ये जर असेल कोणी तो आताही नियम आहे ना, नवीन काय याच्यात।